डेटा आहे तुम्ही असा फाईल मध्ये ठेवलाय. ओके. आणि आता तुम्हाला तुमच्या प्रोग्राम मध्ये तो यूज करायचा आहे, फ्रिक्वेंटली तो वापरायचा आहे. की नवीन स्टुडंट आले, नवीन स्टुडंटला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय, त्यांची माहिती टाकायची, कोणकोणते रजिस्ट्रेशन झाले ते बघायचंय, तर कंटिन्यू तुम्हाला फेच करायचंय. तर तुम्हाला काय करावं लागेल? डेटाबेस म्हणजे काय, ते काय म्हणतं, तुमचा डेटाबेस म्हणजे काय, डेटाचा बेस म्हणजे लय फार मोठा डेटा आहे, तो तुम्ही ठेवायचा आहे. आता आपण एक्सेल मध्ये जो डेटा ठेवला त्याला पण तुम्ही डेटाबेस म्हणू शकता, कारण की तुम्ही डेटा काय केला एका एक्सेल मध्ये ठेवलाय. ओके. तर आपण डेटा असं ठेवणं याला काय म्हणतो, डेटाबेस. याचा तुम्ही डेटा ठेवलाय, हे डेटा ठेवलाय, हे डेटा असा तुम्ही ठेवलाय, हा तुमचा काय डेटाबेस आहे असं समजा. तो एक्सेल असो काही असो. मग तुम्हाला काय करावं लागेल, एक तर प्रोग्राम मध्येच असे प्रिव्हिजन करावं लागेल तुम्हाला की मी सांगतो काय करायचं. हा तुमचा डेटाबेस आहे. ओके. हा तुमचा झाला डेटाबेस. आणि तुमची इकडून झाली एक सिस्टीम जे आपण यूज करतोय आतापर्यंत, किंवा लँग्वेज, तुमची एखादी लँग्वेज घ्या, सिस्टीम घ्या, काही म्हणा. हे झाली तुमची एक सिस्टीम. ही झाली तुमची एक सिस्टीम. ओके. हे तुमचं झालं मशीन. आता तुम्ही काय करताय, याला इथून काय करता, तुम्ही तुमचा डेटा स्टोअर करता एखाद्या फाईल मध्ये, कोणतीही फाईल असो, एक्सेल असो काही असो, त्या फाईल मध्ये स्टोअर करता आणि तुम्हाला पाहिजे तसा तो डेटा फेच करता, स्टोअर करता, फेच करता. पण इथे काय होतं, जेव्हा लार्ज डेटा येतो ना, तेव्हा हे मेकॅनिझम थोडं कॉम्प्लेक्स होऊन जातं, की स्टोअर करणं पण अवघड होतं आणि तो डेटा डिट्रॉय करणं पण अवघड होतं. ओके. हा. मग त्यावेळेसला काय होतं, त्यावेळेस आहे ना, एक गोष्ट पिक्चर मध्ये येते, त्याला म्हणतात डीबीएमएस. डीबीएमएस म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे तुमचा हा डेटाबेस आहे, याला मॅनेज करायला कोणतरी येतं, की हे डेटाचं मॅनेजमेंट आहे ना, हे तू माझ्याकडे सोप, मी तुला एवढं इझी करून देतो की तुला ठेवणं, डेटा ठेवणं आणि डिस्ट्रॉय करणं एकदम इझी करून देतो. ओके. मग मध्ये कोण येतो, तुम्ही हा डेटा जो तुम्ही डायरेक्ट जो ठेवत होता डेटाबेस मध्ये, तो आता डायरेक्ट ठेवायचा नाही. तर मध्ये एक गोष्ट येते, त्याला म्हणायचं डीबीएमएस. त्याला काय म्हणायचं, डीबीएमएस. मध्ये कोण आला, डीबीएमएस आला बघा. मध्ये तुमचा आला डीबीएमएस. हा. तर आता ही धालचा डेटा डायरेक्ट तुमचा याच्यावरती जाणार नाही. कशा, तुमचा हा डेटा आता डायरेक्टली तुमच्या डेटाबेस कडे जाणार नाही. आपण तो सांगायचा, डीबीएमएस ला सांगायचा की माझा असा असा डेटा आहे तो ठेव, आणि तो मग तुमचा डेटा हा डेटाबेस मध्ये ठेवेल. कसं सांगायचं आणि त्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत ते आता बघूया. याला काय म्हणायचं, डीबीएमएस. डायरेक्ट डेटा डेटाबेस मध्ये, डायरेक्ट डेटा न ठेवता तो डेटाबेस, एखादी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम घ्यायची. तर कोणकोणत्या डेटाबेस मॅनेजमेंटच्या सिस्टीम आपल्याकडे आता अवेलेबल आहेत ते पण आपण बघूया. आणि तो डेटा डायरेक्ट न ठेवता डीबीएमएस च्या थ्रू ठेवल्याने आपल्याला काय बेनिफिट भेटतात ते पण बघूया. ओके. हा, ही डायग्राम समजली का, एकदा तेवढं सांगा. डेटा डायरेक्ट न ठेवता आपण डीबीएमएस चा एक मदत घेणार आहे आणि त्याला सांगणार की माझा डेटा ठेव. मग तो आपण काय, तो डेटा पण आपण डायरेक्ट ठेवू नाही शकत. तो काय सांगतो, तुला डेटा जर ठेवायचा आहे ना, तुला माझ्या मदतीने जर तुला डेटा ठेवायचा आहे, तर माझे काही रूल आहेत, माझे काही हे त्यांचा यूज कर आणि मग डेटा तू ठेव. मग ते आपण त्यांचा यूज कसा करायचा, ते वापरायचे कसे, ते आता पाहू.
हे आपण आपल्या सिस्टीम वरून डेटा डीबीएमएस ला सांगणार आणि तो डेटाबेस मध्ये ठेवणार. मग आपल्याला रिट्राय जरी करायचं असलं तरी सुद्धा आपण डीबीएमएस ला सांगायचं, तो आपल्याला रिट्राय करून देणार. ओके. हा, हे समजलं आता इथपर्यंत. ही तुमची सिस्टीम आहे, याच्यावरून तुम्ही तुमचा डेटा पाठवता. मधली डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके. डेटाबेस म्हणजे काय? कलेक्शन ऑफ डेटा. डीबीएमएस म्हणजे काय? डेटाबेस मॅनेजमेंट. यांना मॅनेज करणारं एक सिस्टीम तुमच्यामध्ये येते. ओके. हा, तर इथपर्यंत समजलंय का? मग मी तुमचं पुढे घेतो की नेमकं काय काय कसं आहे. ओके. हा, आता मध्ये डीबीएमएस येतोय. ओके. हा, हे झाले तुमची पहिली. आता मी एक दुसरी घेतो. आता हा डीबीएमएस आहे ना, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, तर तो काय म्हणतो, हा तुमचा काय आहे डीबीएमएस. हा, हा तुमचा काय आहे डीबीएमएस, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तुमचा डेटाबेस हा मॅनेज करणार आहे, याच्या थ्रू आपण जाणार आहोत. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके. डीबीएमएस. तर आता याचे पण दोन टाईप आहेत बघा. याचे पण काय आहेत, दोन टाईप आहेत. तर कोणते दोन टाईप आहेत? हा, तर पहिला टाईप आहे याचा, आणि एक दुसरा, दोन टाईप आहे त्याचे. हा पहिला टाईप, हा दुसरा टाईप. पहिल्याला म्हणायचं रिलेशनल डेटाबेस. काय म्हणायचं? डेटाबेस मध्ये काहीतरी रिलेशन असणं म्हणजे रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल डेटाबेस मध्ये आपल्याला काय काय ऑप्शन आहेत ते आपण बघूया. आणि नॉन रिलेशनल मध्ये याला नॉन रिलेशनल म्हणायचं, काही रिलेशन नाही, डेटामध्ये काही रिलेशन नसणं. मग रिलेशन नाही तर मग यांचा यूज काय, आणि रिलेशन आहे तर यांचा यूज काय. ओके, ते पण आपण बघूया. रिलेशनल, नॉन रिलेशनल. ओके. हा, रिलेशनल डेटाबेस आपण जो बघणार आहे, तो आता आपण बघणार आहे रिलेशनल. नॉन रिलेशनल हा कम्प्लीट वेगळा आहे. त्यालाच एक आणखीन एक नाव आहे, नो एसक्यूएल म्हणून पण म्हणतात त्याला. काय म्हणतात? नो एसक्यूएल. आणि याला म्हणायचं डायरेक्ट, मग आता याला नो एसक्यूएल येतं, हा काय एसक्यूएल. हा, आता याला पण आता दोन नाव. एसक्यूएल ला आहे ना, याचं उच्चारामध्ये दोन दोन प्रकारे उच्चार करतात बघा. त्याचं मी तुम्हाला सांगतो. एक तर आपण डायरेक्ट एसक्यूएल असं म्हणतो. ओके. नाही तर मग सिक्वल असं पण म्हणतात. मग याच्यातलं कोणतं बरोबर? आम्ही एसक्यूएल म्हणायचं का सिक्वल म्हणायचं? काही म्हणा, तुम्हाला जे नाव वाटतंय ते म्हणा. एसक्यूएल म्हणा किंवा सिक्वल म्हणा. तर एसक्यूएल का होतं, सिक्वल का होतं माहितीये का? आधी तर आधी एसक्यूएल ला काय म्हणायचे माहितीये का? स्ट्रक्चरर इंग्लिश इंग्लिश क्वेरी लँग्वेज असं याचं नाव होतं. हे कोणी इंट्रोड्यूस केलं तर माहितीये का? हे आयबीएम ने इंट्रोड्यूस केलं होतं बघा. सिक्वल. सिक्वल म्हणा किंवा एसक्यूएल म्हणा. आधी याचं नाव काय होतं? एसक्यूएल लाच
हे स्ट्रक्चरर इंग्लिश क्वेरी लँग्वेज ही कोणी काढली होती माहितीये का? ही काढली होती IBM ने. मग आता हे बघा, स्ट्रक्चर मधला एस घेतला, इंग्लिश मधला ई घेतला, क्वेरी मधला QUE घेतला आणि लँग्वेज मधला एल घेतला. तर ही झाली, तिचं नाव काय झालं मग? सिक्वल. सिक्वल समजतंय? नंतर मग याच प्रोनाउन त्यांनी याच हेच बदललं. नंतर याचं फक्त ठेवलं स्ट्रक्चरर क्वेरी लँग्वेज. आज याला स्ट्रक्चरर क्वेरी लँग्वेज म्हणतात, पण याला आधी स्ट्रक्चरर इंग्लिश क्वेरी लँग्वेज असंही म्हणत होते. म्हणून काही जण याचा उच्चार ऍज अ सिक्वल म्हणून करतात किंवा काही जण याचा उच्चार ऍज अ सिक्वल म्हणून करतात किंवा एसक्यूएल म्हणून करतात. दोन्ही पण बरोबर आहे. तुम्ही काही जरी म्हणलं तरी त्यांचा अर्थ एकच. ओके, काही तुम्हाला सिक्वल म्हणताना तुम्ही ऐकता काही वेळेस, किंवा काही जण एसक्यूएल म्हणताना असं पण ऐकता. तुम्हाला जे नाव वाटेल ते म्हणा. पण तुम्ही जर म्हणाल की आता बरोबर कोणतं, तर एसक्यूएल हे बरोबर आहे. कारण की आता इंग्लिश हा वर्डच काढून टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये तो वर्ड येत नाही. आता याचे जर लॉंग फॉर्म विचारला तर डायरेक्ट स्ट्रक्चरर क्वेरी लँग्वेज. स्ट्रक्चरर म्हणजे काय? काहीतरी स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर त्या लँग्वेजचं काहीतरी स्ट्रक्चर आहे जे आपण ऍज अ क्वेरी म्हणून काहीतरी क्वेरी यूज करून, काहीतरी भाषा यूज करून, क्वेरीची भाषा यूज करून आपण त्याला डेटा मागणार आहेत. मग ही स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज मध्ये अशा कोणकोणत्या लँग्वेजेस येतात, किंवा डेटाबेसचे असे रिलेशनल थांबा, हे रिलेशनल डेटाबेस मध्ये हे एसक्यूएल येतं. ओके, मग आता रिलेशनल डेटाबेस मध्ये असे किती ऑप्शन आहेत ज्यांचा यूज करून आपण डेटाबेस मॅनेज करू शकतो. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हे आपण यूज करू शकतो. ओके, तर आता नाव लिहून घ्या. एसक्यूएल मध्ये कोणकोणते ऑप्शन आपल्याला आहेत. ओके, पहिला ऑप्शन आहे माय एसक्यूएल. हा ओपन सोर्स आहे आणि आपण पण हाच वापरणार आहे. मॅक्झिमम लोक हा यूज करतात. हा ओपन सोर्स आहे आणि हा आपण यूज करणार आहोत, आपण सुद्धा. नंतर आहे ओरॅकल आहे. नंतर आहे याचं नाव काय, मायक्रोसॉफ्टचा मायक्रोसॉफ्ट एसक्यूएलचं नाव काय? हा, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर. मायक्रोसॉफ्ट तिन्ही पण फेमस आहे. हा ओरॅकलचा आहे, हा ओपन सोर्स आहे पहिला, आणि मायक्रोसॉफ्ट वाल्यांचा मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर. हे कम्पॅरेटिव्हली थोडी साईजच्या याने थोडे जास्त जातात. त्यामुळे आपण एक सिंपल माय एसक्यूएल पासून स्टार्ट करणार आहोत. ओके, आणि कॉलेजेस मध्ये पण माय एसक्यूएलच यूज करतात, हे दोन्ही पण यूज नाही करत. मग आता माय एसक्यूएल मध्ये आपल्या बरीचपर्यंत कोणाला काही विचारायचंय का? विचारायचं असेल तर सांगा, विचारा. कोणाला काही डाऊट याबद्दल, कोणाला काही विचारायचंय, काही सांगायचंय तर बोलू शकतो. हा, तर याच्याबद्दल जर माहिती घ्यायची ठरली ना, याच्याबद्दल आता याच्यामध्ये तर आपण रिलेशन वापरणार. रिलेशन म्हणजे काय रे? रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय? आपलं कसं रिलेशन असतं बघा, हा याचा भाऊ, तो त्याचा हा. मग हे रिलेशन कशामध्ये असतं माहिती की, यांचं रिलेशन हे टेबल मध्ये असतं बघा. कशामध्ये? टेबल मध्ये. ह्या टेबलचं ह्या टेबल सोबत काहीतरी रिलेशन आहे. ते कसं असतं, त्यांचे टाईप काय असते? 1 to many असतात, many to 1 असतात, आणखीन काय काय प्रकार असतात. त्यांचे रिलेशन आपण डिफाईन कसे करायचे, द्यायचे कसे, ते आपण बघणार आहोत. पण रिलेशन कशामध्ये असतं? इन द फॉर्म ऑफ टेबल. टेबलच्या फॉर्म मध्ये हे रिलेशन असतं. ओके, हे तर झालं भाऊ की रिलेशनल डेटाबेसचं टेबलच्या फॉर्म मध्ये रिलेशन असतं. हा, मग हे रिलेशन असतं म्हणजे काय? हे एकमेकाला असे काहीतरी कनेक्टेड असतात. हे याचं तुम्हाला हे सांगतोय, काय म्हणतात त्याला, हे याचं डायग्राम म्हणून दाखवतोय. ऍक्च्युअल मध्ये असं काही कनेक्शन नसतं. ते कसं डिफाईन करायचं ते आपण जेव्हा टेबल आपले तयार करू तेव्हा आपण बघूया की यांचं रिलेशन तुम्ही कसं देणार. आता हे काढून टाकू सध्या. हा, आता हे नॉन रिलेशनल जे डेटाबेस असतो, जेव्हा तुमचा डेटा फार लार्ज असतो, फार म्हणजे फारच लार्ज असतो,
त्यावेळेस आहे ना नो एसक्यूएल मोस्टली लोक यूज करतात. मग तेव्हा काय करतात, त्यांचं रिलेशन ते टेबल वरती ठेवत नाही, कारण की टेबल मध्ये रिलेशन ठेवलं की तेवढी कॉस्ट त्यांची जाते बघा टेबल मध्ये. त्यामुळे इथं काय करतात ते, इथे रिलेशन तर ठेवायचंय पण याचा टेबल म्हणून नाही, तर ते काय ठेवतात, की व्हॅल्यूचं रिलेशन ठेवतात. कशाचं ठेवतात, की प्रत्येक गोष्टीला काहीतरी की असणार आणि त्याला काहीतरी व्हॅल्यू असणार. प्रत्येक गोष्टीला ती युनिक आहे आयडेंटिफाय करण्यासाठी की असणार. काय असणार, की प्रत्येक गोष्टी आता तुमच्या मोबाईल मध्ये बघा तुम्ही फाईल ठेवता. आता मी तुम्हाला एक सांगतो. हा सपोज हे माझं एक फोल्डर आहे. प्रत्येक फोल्डरला प्रत्येक फाईलला एक काहीतरी की आहे ज्याच्यावरून तो युनिक आहे हे आपल्याला समजतं. ओके. हा मग तसं नॉन रिलेशन जे डेटाबेस असतात, जे नो एसक्यूएल असतात, ते कशाने ओळखले जातात, की आणि व्हॅल्यू, की व्हॅल्यू पेअर याने ते ह्या फॉर्मॅटमध्ये ते स्टोअर केले जातात. आणि रिलेशनल डेटाबेस हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केले जातात, तर रिलेशन टेबल मध्ये रिलेशन असतं. ओके. हा इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? ही पहिली डायग्राम आणि ही दुसरी डायग्राम तुमच्या समोर आहेत दोन्ही. काही डाऊट असेल तर विचारा. ही पहिली डायग्राम आणि दुसरी डायग्राम. काही डाऊट असेल तर विचारा. नोटबुक मध्ये तो अशी मेन्शन करून ठेवा. डायग्राम काढून घ्या. काही डाऊट असेल तर विचारा. झालं. हे बघा पहिलीच लिंक भेटली बघा आणि ह्याच साईट वरती जायचं mysql.com याच्या डाउनलोड मध्ये जायचं. डाउनलोड मध्ये हा आपण काय डाउनलोड करायचं, कम्युनिटी एडिशन. कोणती कम्युनिटी? आपण जशी व्हिज्युअल स्टुडिओची कम्युनिटी एडिशन डाउनलोड केली तशी याची पण कम्युनिटी एडिशन डाउनलोड करायची आहे. याचे कनेक्टर बघा कशा कशा सोबत आहेत. सी प्लस प्लस, जे डॉट नेट सोबत, नोट जे सोबत, ओडीबीसी, पायथॉन सोबत, पीएचपी सोबत. डाउनलोडचा ऑप्शन असा काय आला? MySQL फॉर विंडोज आपल्याला हे घ्यायचंय. MySQL फॉर विंडोज. हा विंडोज साठी घ्यायचंय. ते व्हर्जन सांगतोय बघा 8.0.26. MSI इन्स्टॉलर घेतोय किंवा दोन्ही MSI इन्स्टॉलर एक पहिलाच जो आहे तो घ्या. आणि तो विचारतोय तुम्हाला लॉग इन करायचंय का? नो. इथं नो म्हणायचं फालतू. इथं लॉग इन त्यांच्या साईटला लॉग इन करण्यासाठी तो विचारतोय. आपल्याला काही गरज नाही. ही दोन जागेत नो म्हणा आणि नेक्स्टचा स्टेप समजतायत ना? त्याचं आपल्याला याचं जसं डाउनलोडर भेटलं होतं व्हिज्युअल स्टुडिओचं, तसंच याचं इन्स्टॉलर आहे बघा. मग ते ओपन करायचं. त्याच्यानंतर तो रन टाइमला डाउनलोड करणार आहे सर्व. इथे ती 2 MB चीच फाईल होती पण ऍक्च्युली ती जास्त असते. तो डाउनलोड आणि इन्स्टॉल दोन्ही सोबत करतो. एस म्हणा पुढे जा. आणि तिथे हे ऑप्शन आहेत बघा, तुम्हाला कोणता मोड पाहिजे. हा डिफॉल्ट मोड आहे डेव्हलपर. आणि त्याच्यामध्ये डेव्हलपर मध्ये तुम्हाला काय काय वापरायला भेटेल. MySQL सर्व्हर वापरायला भेटेल. MySQL ची शेल, द न्यू SQL क्लायंट ऍप्लिकेशन टू मॅनेज SQL सर्व्हर अँड DB क्लस्टर इन्स्टन्सेस. इथं हे बघा काय काय आपल्याला काय काय यूज करायला भेटणार आहे. त्यांचं वर्क बेंच भेटणार आहे. GUI आपलं याच्यामध्ये कसे दोन इंटरफेस होते बघा. एक आपण कमांड लाईननी रन करायचो आपले सी प्रोग्राम आणि दुसरं आपण रन करायचो याच्यामधून कशामधनं, व्हिज्युअल स्टुडिओ मधनं. तसं यांचं एक वर्क बेंच म्हणून एक GUI इंटरफेस आहे. त्याच्यामधून सुद्धा आपण हे यूज करू शकतो किंवा सरळ कमांड लाईननी यूज करू शकतो. असे दोन ऑप्शन आहेत. ओके. तर आपण हा डेव्हलपर डिफॉल्ट हा घेणार आहे आणि पुढे जाणार आहे.
आता इथं तो विचारतोय की माझ्याकडे काय नाहीये, याला कनेक्टर लागते कशाचं, पायथॉनचं. मग तू म्हणतो तुला इन्स्टॉल करायचंय का, घेऊन पुढे जा. हा इथं बघा आता एवढे पॅकेजेस माझे इन्स्टॉल होणार आहेत. कशा कशा सोबत तुम्हाला हे कनेक्टर देणार आहे मी. हा SQL कोणकोणत्या लँग्वेजेस सोबत वापरू शकतो असं तो सांगतोय मला, नाही का. आपण फक्त हे लँग्वेज शिकणार आहेत, नंतर प्रॉपर कनेक्शन घेऊन एखादी बघूया, ट्राय करूया तसं. पण एखादी लँग्वेज मधून कसे ते कनेक्शन जोडायचे आणि काय करायचे ते सांगत नाही की होईल की नाही, कारण की त्याआधी तुमचं SQL प्रॉपर झालं पाहिजे. तर कनेक्टर कोणकोणत्या लँग्वेज साठी आपण हे यूज करू शकतो, तर हे व्हिज्युअल स्टुडिओ सोबत तर डायरेक्ट हे त्यांचं प्लगइनच भेटतं की तिथं तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. त्याचं शेल भेटतंय, ODBC चे ड्रायव्हर भेटतायत, C++ साठी तुम्ही कनेक्टर भेटतंय, जे साठी भेटतंय, .NET साठी भेटतंय. याचं डॉक्युमेंटेशन सुद्धा आलंय बघा की हे कसं यूज करायचं, आणि सॅम्पल एक्झाम्पल सुद्धा आहेत. हे दोन नेहमी बघायचे की डॉक्युमेंटेशन आणि सॅम्पल कसे असतात. आता एक्झिक्यूट म्हणतो एवढं हे इन्स्टॉल व्हायला स्टार्ट होईल. याला थोडा टाइम लागेल. तुम्ही जर लाईव्ह करत असेल ना तर लगेच करून घ्या, नाहीतर मग एक वीक आहे तुमच्याकडे आणि जर शो म्हणायचं बघायचं तू काय काय डाउनलोड काय काय इन्स्टॉल करतोय, काय काय हे करतोय. याला टाइम लागेल ना. तुमच्या नेटच्या स्पीड वरती आहे ते. माझा बघा आता बऱ्यापैकी झालंय, इंटरनेटच्या स्पीड वरती आहे. अरे काय म्हणतोय, एरर आलाय काहीतरी, शेअरला एरर आला. बर झालं, सगळे डाउनलोड झाले बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झिक्यूट. आता आपण डाउनलोड झालेत हे. आता आपल्याला ते काय करायचे, इन्स्टॉल करायचे. आता काय करायचं, इन्स्टॉल करायचंय. रेडी टू इन्स्टॉल आहे इथं. आता एक्झिक्यूट करू, मग आता एक एक इन्स्टॉलेशनला स्टार्ट होईल. ओके, तुम्ही जर लाईव्ह करत असेल ना तर लगेच करून घ्या. लाईव्ह करत आहे का कोणी माझ्यासोबत? कोणी लाईव्ह करत असेल तर करा. आणि आता जर नाही केलं ते तुम्हाला करायचं आहे, पुढच्या वेळेस पासून आपण हे स्टार्ट करणार होता याच्यामध्ये प्रोग्राम. आता हे इन्स्टॉलेशन याचं चालूच आहे, तोपर्यंत मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. आपलं सी लँग्वेज कशी होती रे, हे बघा मी तुम्हाला एक सांगतो. सी लँग्वेजचा कोणता एक प्रोग्राम घ्या. चल हा घ्या, कोणताही घ्या. हे तुमची सी लँग्वेज आहे. हे दिसतंय ना तुम्हाला, एसटीडी ऍडव्हर्टाइज. तर ही कशी होती यामध्ये, मी इंटिजर आय म्हणलं किंवा नंबर म्हणलं, इंटिजर नंबर म्हणलं, इंटिजर नंबर म्हणलं, इंटिजर नंबर म्हणलं. हा, हे किती व्हेरिएबल आहेत? काय व्हेरिएबल एकच आहे की वेगळे आहेत हे सांगा बरं. हा, हे मी इथं 4 लाईन लिहिले आहेत. हे व्हेरिएबल नंबर, हा व्हेरिएबल लिहिलाय इंटिजर टाईपचा. हा सेम आहेत की वेगळे आहेत? हे तुम्हाला 4 जे दिसत आहेत ते सेम आहेत का वेगळे आहेत एवढं सांगा. वेगळे. वेगळे आहेत. का वेगळे आहेत? काही अप्पर केस आहे, काही लोअर केस आणि काही मिक्स आहे. बरोबर, काही अप्पर केस आहेत, काही लोअर केस आहेत आणि काही मिक्स मध्ये आहेत. म्हणजे याला सी लँग्वेज ही काय म्हणते माहितीये का, सी लँग्वेजचे जे व्हेरिएबल लिहितात, सी लँग्वेज काय आहे माहितीये का, जो केस यूज केला ना, केस म्हणजे काय, लोअर केस की अप्पर केस, नाही का. मग याला एक दुसरं नाव म्हणतात केस. सी लँग्वेज ही काय माहितीये का, सी लँग्वेज ही
केस सेन्सिटिव्ह आहे. समजलं? सी लँग्वेज काय आहे? केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय? तुम्ही एक लोअर मध्ये लिहिलं आणि असं अप यांचं थोडंसं कॉम्बिनेशन करून असं जर वेगवेगळे व्हेरिएबल लिहिले तर सर्व व्हेरिएबल वेगळे ट्रीट होतात. सगळे व्हेरिएबल कसे ट्रीट होतात? वेगळे. हे वेगळे आहेत असं ट्रीट होतात. पण तसं आता आपण ही जी एसक्यूएल चे घेणार आहोत ना, ही केस सेन्सिटिव्ह नाही. ही लँग्वेज, ही क्वेरी लँग्वेज जी आहे ती केस सेन्सिटिव्ह नाही. केस सेन्सिटिव्ह नाही म्हणजे काय? हे हे चार जर अशा गोष्टी तुम्ही लिहिल्या ना वेगवेगळ्या, तर ते चारींना सेम कन्सिडर करतो, एकच कन्सिडर करतो. समजलंय? ते आपण बघणारच आहोत कसं. पण हे समजलं ना केस सेन्सिटिव्ह आणि नॉन सेन्सिटिव्ह म्हणजे काय? केस सेन्सिटिव्ह असणं म्हणजे काय, नसणं म्हणजे काय. ओके. हा, आणि आपण आणखीन एक सांगतो. इथं तुम्ही तुम्हाला कमेंट करायची आहे तर तुम्ही कसं करत होता? याच डबल स्लॅश, तर तिथं फक्त असं करायचं, दोन असे मायनस मायनस टाकायचे, त्यांनी कमेंट त्याची स्टार्ट होते. ते आपण आता एकदा इन्स्टॉल झालं ते पाहूयात. ओके, अरे झालं. नेक्स्ट नेक्स्ट. आता हे विचारतोय डिफॉल्ट सेटिंग आहे बघा, TCP IP कोणता पोर्ट यूज करू, काय करू, डेव्हलपर कम्प्युटर आहे की सर्व्हर कम्प्युटर आहे की डेडिकेटेड कम्प्युटर आहे, काय आपलं डेव्हलपर कम्प्युटर आहे म्हणून डेव्हलपर घ्यायचा. आता तो विचारतोय, आता तुम्हाला हे वापरायचं, तुम्हाला एक काहीतरी पासवर्ड टाकावं लागेल, तर नेक्स्ट म्हणायचं. बघा मी स्टेप व्यवस्थित बघून ठेवा. आता हे पासवर्ड तुम्हाला लक्षात राहील असा ठेवा, नाहीतर हे तुम्हाला सगळं अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावं लागेल. ओके, सिंपल काहीतरी पासवर्ड ठेवा. याचा पासवर्ड वेगळा असेल, हा विंडोजचा आणि याचा मिक्स नका करू. वाटल्यास पुढे नोट डाऊन ठेवला तरी चालेल. मी पासवर्डच ठेवतो, PASSWORD. ओके, पासवर्ड. तो म्हणतो फारच वीक आहे, असू द्या. नेक्स्ट. युजर ऍड करायचा बघतो, आता मी ऍड नाही करत, फक्त एवढाच पासवर्ड टाकला, एकदा काहीच केलेलं नाहीये. नेक्स्ट म्हणतोय. नाव काय द्यायचंय? MySQL 80. नेक्स्ट. बाय डिफॉल्ट ठेवतोय मी, काही चेंज करत नाही. आता एवढ्या गोष्टी कॉन्फिगर करणार आहे आपल्या कम्प्युटर मध्ये, तो सांगतोय. मी कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार आहे, विंडोजचा फायरवॉलचे रूट मी अपडेट करणार आहे, विंडोजच्या सर्व्हिसेस मी अपडेट करणार आहे, इनिशियलायझिंग डेटाबेस, मी डेटाबेसला आता इनिशियलाइज करणार आहे, याला सगळ्यात जास्त टाइम लागणार आहे. ओके. स्टार्टिंग द सर्व्हर मी स्टार्ट करणार आहे. SQL आता एक सर्व्हर तुमच्याच मशीन वरती, तुमचा आता होस्ट पण सर्व्हर, क्लायंट आणि सर्व्हर एकच आहे, तुमचा सेम हाच मशीन आहे. ओके, मग तिथं तो आता सर्व्हरला इनिशियलाइज करणार आणि ऍप्लिकेशन काही सिक्युरिटीच्या सेटिंग तो चेंज करणार आणि स्टार्ट मेनू ची लिंक सुद्धा चेंज करणार. तर बघूया, याला थोडा टाइम लागला त्यांनी जसं सांगितलं तसं. झालं, ते पण झालं, फिनिश. आता नेक्स्ट. काही चेंज करू नका, डिफॉल्ट सेटिंग ठेवा. नेक्स्ट. आता तो पासवर्ड विचारतोय जो तुम्ही ठेवला होता तो. चेक. कनेक्शन सक्सेसफुल, इथं चेक म्हणा, कनेक्शन सक्सेसफुल झालं. नेक्स्ट. एक्झिक्यूट. थोड्या जास्त स्टेप आहेत, प्रॉपर करून घ्या. आणि नंतर आणखीन पण आहे राहिले. हा, कॉपी इनटू क्लिपबोर्ड. आता झालं, फिनिश झालं. हे बघा, तिने दोन्ही पण ओपन केलेत बघा. दाखवतो मी तुम्हाला. हा जीव, याला काय म्हणतात, ग्राफिकल युजर इंटरफेस व्ह्यू, आणि हा बघा कमांड लाईन व्ह्यू. दोन्ही व्ह्यू त्यांनी ओपन केले आहेत. तिथं बघ MySQL दिसते बघा तुम्हाला. हा एक व्ह्यू आणि हा एक व्ह्यू. असं रेडी करून तुम्ही पुढच्या वेळेस ठेवायचं आहे, एवढं रेडी करून. आणि इथं समजा तुम्हाला जर असा तुमचा जर इन्स्टन्स असा क्रिएट झालेला दिसला नाही, तुम्हाला जर इथं असं समजा हा क्रिएट झालेला आहे असं जर दिसलं नाही, तर इथून ऍड करा. इथं तुमचं याचं काहीतरी नाव द्या आणि
मी समजा राहुल नाव देतो असं काहीतरी. मी एक नवीन माझं ऑलरेडी एक तयार आहे. आता हे नवीन तयार होईल काहीतरी. कनेक्शन टेस्ट करा. पासवर्ड विचारतोय. एकदा सेव्ह पण करून ठेवा तुमचा पासवर्ड. टेस्ट कनेक्शन म्हणा. सक्सेसफुल दिसतंय. ओके. मग याला ओके म्हणा. आता बघा 2 कनेक्शन दिसत आहेत. तुमचं जर हे पहिलं जर दिसत नसेल तरच दुसरं करा किंवा तुम्ही हेच कनेक्शन आता यूज करू शकता. आता तुम्हाला याचं डॉक्युमेंटेशन सगळ्यात महत्वाचं काय असतं, आपण बघितलं होतं बघा एसडीके मध्ये की सगळ्यात लँग्वेज देते तर ती त्याचसोबत त्याचं डॉक्युमेंटेशन सुद्धा देते. ओके. मग हे त्याचं डॉक्युमेंटेशन आहे बघा. इथं सगळ्या स्टेप दिलेल्या असतात की हे MySQL काय आहे, हे वापरायचं कसं, तुम्ही याचा यूज कसा करणार, जनरल इन्फॉर्मेशन MySQL ची. मग याच्यामध्ये वेगवेगळे जे त्यांचे रोल आहेत त्यांचा यूज काय, सगळी माहिती आहे. आणि तुम्हाला समजा आता इथं तुम्हाला स्टार्ट पासून स्टार्ट करायचं नाही का, तुम्हाला MySQL शिकायचंय की हे काय. आता इन्स्टॉलेशन झालं, कॉन्फिगरेशन झालं, कनेक्शन झालं. इथं कनेक्शन कसं करायचं ते पण त्यांनी दिलंय. ट्युटोरियल सुद्धा दिलंय इथं प्रॉपर. दिसतंय तुम्हाला. इथं जर तुम्ही असं क्लिक केलं ना, हे बघा तो सगळं सांगतो की तुम्ही काय करायचंय. ओके. सगळ्या स्टेप बाय स्टेप आहेत. हा त्याच्यानंतर आता हे गो थ्रू करत जायचे ह्या. कधी मध्ये तुम्हाला काही जर इश्यू आला ना तर त्यांच्या याच्यामध्ये सर्च करायचं आधी, त्यांच्या डॉक्युमेंटेशन मध्ये तुम्हाला काही हेल्प काही माहिती मिळत आहे का. प्रिव्हिलेज काय असतात, प्रिव्हिलेज म्हणजे ऍक्सेस लेव्हल, तुमचे ऍक्सेस लेव्हल कशा काय असतात हे बघा. तुम्ही पासवर्ड ते आपण जे दिला तो. त्याच्यानंतर परफॉर्मन्स टूल काही गरज नाही. डेटाबेस डेव्हलपमेंट, मग इथं सगळं त्यांनी हा जो इंटरफेस आहे त्याची माहिती दिली आहे बघा. इकडच्या साईडला जे दिसतंय तुम्हाला हे बघा, इथं टेबल्स आहेत, हे डेटाबेस आहेत, वेगवेगळे डेटाबेस आहेत. पहिलं काहीतरी सकिला सिस्टीमचा डेटाबेस, टेस्ट वर्ड, आणि काही सिस्टीम तुम्हाला काही सॅम्पल डेटा टेबल सुद्धा तो देतो की ज्याचा यूज करून तुम्ही तुमचं स्टार्ट करू शकता. ओके. याच्यातून एकदा फक्त गो थ्रू करा. काही समजायलाच पाहिजे असं नाही, पण फक्त बघा की याच्यामध्ये त्यांचे हे कसे दिले, डॉक्युमेंटेशन कसं दिलंय. कारण की जेव्हा नंतर जेव्हा तुम्ही यूज कराल जास्त आणि जेव्हा तुम्हाला काही इश्यू येतील तेव्हा मग बघायचं पुढं, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आपलं विंडोजचं डॉक्युमेंटेशन साठी आपण काय यूज करतो, MSDN, मायक्रोसॉफ्ट डेव्हलपर साईट. यांच्या याच्यासाठी हे बघा mysql.com doc ही साईट. इथं एक हे बघा, ह्या कमांड आपल्याला शिकायच्या आता की सिलेक्ट टेबल कसे आपण लिहायचे, सिलेक्ट कशा करायच्या, क्वेरी कशा लिहायच्या. आपण काय काय घेणार आहे, तुमचं टेबल क्रिएशन घेऊ, त्यांचे रिलेशन घेऊ, त्याच्यानंतर सिलेक्ट क्वेरी, जॉईन घेऊ, वेगवेगळे जॉईन कसे यूज करायचे, नंतर एखादं स्टोर प्रोसिजर पण घेऊ. ओके. बघू किती कव्हर होतंय. घेण्यासारखं याच्यामध्ये भरपूर आहे, पण आता आपल्या सॅटरडे मध्ये किती बसतंय तेवढं आपण बघू. कारण की बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला शिकायच्या आहेत आणखी. हे तुम्हाला एक स्टार्ट म्हणून असं तुम्ही घेऊ शकता की आता याचं तुम्ही एक स्टार्ट करू शकता अशी. जेवढं इथं होईल तेवढं घ्यायचं आणि नंतर तुमच्या याने पुढं स्टार्ट करायचे. ओके. आता लगेच घेण्यात काही अर्थ नाहीये पुढं. तर हे फक्त इन्स्टॉल करून सगळ्यांनी ठेवा, रेडी करून ठेवा. पुढच्या वेळेस आपण हे करू, मग स्टार्ट ऍक्च्युअली याला स्टार्ट करू, प्रोग्रामला स्टार्ट करू. ओके. म्हणजे क्वेरी वगैरे डेटा, स्वतःचा डेटाबेस लिहिणं आणि ते सर्व आपण स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट टाइम. नंतर हा इंटरफेस तुमच्या याच्यावर क्लिक केलेलं हे बघा,
नंतर इथं तुमचा डेटाबेस कसा ऍड करायचा आहे, इथून ऍड करा. दोन्ही पद्धतीने आपण घेणार आहोत म्हणजे इथून पण घ्या. जी गोष्ट तुम्ही जी ग्राफिकल युजर इंटरफेसने करू शकता तीच तुम्ही कमांड लाईनने करू शकता. आधी कमांड लाईन होतं हे लक्षात ठेवा. या कमांड लाईनच्या बेसवरती जीयूआय आलेली आहेत. कमांड लाईनच्या बेसवरती हे ग्राफिकल युजर इंटरफेस आलेले आहेत. जे जे कमांड लाईनने होतं ते या ग्राफिकल युजर इंटरफेसने होईल असं नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या कमांड लाईननेच होतात पण त्या तुमच्या जीयूआय मध्ये अवेलेबल नाही. तुम्हाला एक सिंपल जर गोष्ट सांगायची म्हणली ना याचे कमांड लाईनची ताकद काय आहे ते जर तुम्हाला सांगायचं झालं तर फक्त एवढं बघा. आता मी इथं अल्टर F4 दाबला. एकच मिनिट मी दाखवतो तुम्हाला. इथं ऑप्शन किती आहेत मला शटडाऊन साठीचे. किंवा एक तर मी स्विच युजर करू शकतो किंवा साइन आउट करू शकतो किंवा स्लीप करू शकतो किंवा शटडाऊन करू शकतो किंवा रिस्टार्ट करू शकतो. एवढे ऑप्शन तुम्हाला दिसतात. याच्या पलीकडे इथं काही ऑप्शन आहे का? नाही. कमांड लाईनला ते चेक करा. शटडाऊन शटडाऊनचे ऑप्शन बघा कमांड लाईन किती आहेत बघा. एवढे फ्लॅग देऊन आपण फ्लॅग तुम्हाला माहिती ना आपण कंपाईल करायला सुद्धा फ्लॅग दिले होते बघा. फ्लॅग कसे देतो आपण स्लॅश करून. हे बघा मग प्रत्येक फ्लॅगचा हे काय यूज काय आणि ते वापरायचं कसं बघा. शटडाऊनला तुम्ही एवढे फ्लॅग वापरू शकता. स्लॅशेस म्हणलं की लगेच शटडाऊन होईल. जो तुम्ही अल्टर F4 करून करता तो इथं स्लॅशेस करून शटडाऊनला हा ऑप्शन दिला की देईल. नंतर तुम्ही टाइम सुद्धा देऊ शकता की एवढ्या टाइम मध्ये माझा शटडाऊन हो. हे सगळे ऑप्शन इथं आहेत आणि त्यांची माहिती पण आहे कोणता ऑप्शन कशासाठी तुम्हाला वापरायचा आहे. समजलं. आता आपलं CL होतं CL.exe याचे आपल्याला किती ऑप्शन माहिती /C/CHFC एवढेच माहिती आहे. आता त्याचे पण बघा. इन्फो जर मी म्हणलं काय म्हणतोय ते आपल्या याच्यामध्ये MSDN मध्ये बघा काय असेल CL.exe MSDN म्हणा. कंपायलरचे ऑप्शन बघा आपण जे यूज केलेत ना ते. Compiler references, compiler option, बघा इथरचे ऑप्शन. स्लॅशेस कंपाईल साठी ऍडिशनल तुम्हाला काही ऍडिशनल इन्क्लूड डायरेक्टरी द्यायची असतील तर त्यासाठी. एवढेच ऑप्शन नाही भरपूर ऑप्शन येते मला दाखव नाही. ऑप्शन CL ऑप्शन फाईल नाव द्यायचं पुन्हा ऑप्शन. तर तुम्ही याचा काय काय घेऊ शकता. कंपायलर ऑप्शन घेतलंय फिरून फिरून तिथंच येतंय.
हे बघा, हे आता शिकायला किती फिरवलंय. हा हे बघा, सी साठी काय कंपाईल विदाउट लिंकिंग, नंतर हे प्री प्रोसेसर विदाउट कंपायलर लिंकिंग, जनरल फंक्शन प्रोटोटाइप, चेक सिंटॅक्स. हे बघा, याची ऑप्शन तुम्ही त्याला देऊ शकता आणि त्याचं इन्फॉर्मेशन ते माहिती पण देतो की ते कसं यूज करायचं. मल्टिपल फाईल पण तुम्ही कशा देऊ शकता याची माहिती एकूण कोण देते तुम्हाला, कमांड लाईन. तशा म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय सांगायचं तुम्हाला, आपण जो शटडाऊनची जी इन्फो बघितली याच्यामध्ये कमांड लाईन कर बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी अवेलेबल आहेत, त्या आणखीन जीयूआय मध्ये कन्वर्ट झालेल्या नाहीयेत. इथं समजा आणखीन एक ऑप्शन दिला, समजा नवीन एखादी ओएस किंवा तुम्ही तुमचं शटडाऊनचा एखादा ऑप्शन यूज केला की आता मला एक नवीन जीयूआय द्यायचा आहे शटडाऊन साठी, मी त्याच्यावर क्लिक केलं की मला हे ऑप्शन तर तो देईल, पण त्याच्यानंतर मी तिथं टाइम पण टाकू शकेल की सेकंद मध्ये, मिनिट मध्ये किंवा हावर मध्ये. 30 सेकंद टाकले की तेव्हा मला कशाची हेल्प घ्यावं लागेल, मला इंटरनली ह्या कमांडची हेल्प घ्यावं लागेल, ज्यांचा यूज करून मी काय करू शकतो, एक नवीन जीयूआय ग्राफिकल युजर इंटरफेस डेव्हलप करू शकतो की जो एवढ्या सेकंदांनी माझा पीसी शटडाऊन करेल. ओके. हा, मग हे पण एक काय, हे पण एक ऍप्लिकेशन आहे शटडाऊनचं. हे बघा, एक विंडो आहे प्रॉपर. आपण जशी विंडो तयार करतो ना तशी एक विंडो आहे, ती मूव्ह सुद्धा होत नाहीये, नॉट मूव्हेबल आहे ती. अशा विंडोला वेगवेगळे फ्लॅग, त्याला ना बघा मिनिमाइज मॅक्झिमम हे बटन सुद्धा नाहीयेत. याला म्हणायचं एक्सटेंडेड विंडो तयार केलेली आहे त्यांनी. अशा आपण आपल्या तयार करू शकतो. मग याला असे इथं हे इमेजेस ऍड करणं, ड्रॉप डाऊन देणं, हे 3 हे ऑप्शन देणं, मग ते लिंक त्याच्यावरती एखाद्या ब्राउझरची लिंक देणं, हे सगळं आपण हे आपलं तयार करू शकतो. ओके. हा, तर इथं 3च ऑप्शन आहेत. समजा 1 2 3 5च ऑप्शन. तुम्हाला आणखीन एखादा ऑप्शन तयार करायचा तर काय करावं लागेल, आता हे विंडोज ने दिलंय ना, तर तुम्हाला तुमचं एक असं एक डेव्हलप करावं लागेल आणि त्याच्यामध्ये या कमांड लाईनच्या ऑप्शन मध्ये ते ऑप्शन ऑलरेडी अवेलेबल आहे का नाही हे तुम्हाला चेक करावं लागेल. असेल तर तो तुम्ही तिथे इन्क्लूड करू शकता. ओके. हा, तर ह्या अशा गोष्टी आहेत. आता हे पुढच्या वेळेस हे सगळ्यांनी रेडी करून ठेवा. नंतर मग फक्त एवढंच रेडी करून ठेवा. इथं फक्त बघा की फाईल मेनू मध्ये काय काय ऑप्शन आहेत, एडिट मध्ये काय आहेत, नुसतं बघा, काही करू नका, पुढे क्लिक करू नका. नंतर आपण एक घेणारच आहोत. ओके. टूल काय काय आहेत, डेटाबेस काय आहे, एसक्यूएल काय आहे, हे केल्यावर काय होतं, इथं काय लिहू शकतो. हे बघा, येत आहे बघा, सिलेक्ट डेट ते बघा. डेट का म्हणूच आहे. चाल, हे आपण घेणारच. तर हे असे आपण सगळे सिंटॅक्स घेणार आहोत. सिलेक्ट हॅलो. ओके. हा, तर हे ऍक्च्युली आपल्याकडे डेटा नाहीये, आता डेटाबेसच नाहीये. आपण आता प्रॉपर एक डेटाबेस तयार करणार. पहिल्यांदा आपण काय करणार, पहिला डेटाबेस तयार करणार, त्या डेटाबेस मध्ये एक टेबल तयार करणार, त्याच्यामध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू टाकणार आणि नंतर मग त्या व्हॅल्यू कशा रिट्राय करायच्या, त्याच्यामध्ये कशा व्हॅल्यू टाकायच्या, इन्सर्ट काय, अपडेट काय, डिलीट काय, हे सगळे ऑपरेशन आपण आता इथं घेणार आहोत याच्यावरती. ओके. आणि सेम जे इकडून करू शकतो तेच तुम्ही इकडून करू शकता. आपण दोन्ही वेने घेऊ. वाटलंच पुढच्याच एकच एक कव्हर करू, नाही तर जमलंच तर दोन्ही करू, बघू कसं होतंय. बस समजलं. कोणाला काही डाऊट आहे का, हे रेडी करून ठेवा पुढच्या वेळेस. हा.